स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 4 राशीच्या जातकांना शनिदेव मार्गी होणार आहेत आणि हे मार्गक्रमण तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचं सुख, समृद्धी आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या अडचणी घेऊन येणार आहे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना या नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या दीपोत्सवाच्या, दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते, स्वामीमय शुभेच्छा देते आणि आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. धनु राशीला शनिदेव जेव्हा मार्गी होतील अर्थात 4 नोव्हेंबर 2023 रोजी, त्यावेळेस शनिदेव सर्वात प्रथम तुम्हाला तृतीय स्थानामध्ये येतील. तृतीय स्थानातील शनिदेव तुम्हाला परिश्रम करायला लावतील, परंतु कीर्ती, प्रसिद्धी प्राप्ती करून देतील. कारण शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येणारं कष्टाचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. धनुराशीचे जातक फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्टाची तयारी दाखवतात. कष्ट करण्याची वृत्ती त्यांना लहानपणापासूनच अवगत असते. परिश्रमातनं, संघर्षातनं प्रत्येक गोष्ट सिद्ध करून, साध्य करून घेण्याची सवय तुम्हाला असते. आता तुम्हाला या परिश्रमाचा त्रास न होता आनंद प्राप्त होणार आहे. तृतीय दृष्टी शनिदेवांची पंचम स्थानावर येईल. तुमच्या स्वतःमध्ये एक बदल घडणार आहे, तो म्हणजे संशोधक वृत्ती वाढणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च करणं, त्या गोष्टीच्या सखोल मुळापर्यंत जाणं, ती गोष्ट समजून घेऊन आत्मसात करणं, असे अतिशय शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देतील. शनी महाराजांची सप्तम दृष्टीही तुमच्या भाग्यस्थानावर येत आहे. भाग्यस्थान हे आपल्या स्वतःच्या करिअरला दर्शवते. तुम्हाला भाग्योदय होण्याचा कालावधी 4 नोव्हेंबर नंतर सुरू होत आहे. शनिदेवांची कृपा प्राप्त होईल आणि त्याचबरोबर भाग्यामध्ये येणाऱ्या ज्या अडथळे होते, अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी शनिदेव तुम्हाला नक्कीच मदत करतील. याचबरोबर शनिदेवांमुळे तुम्हाला आता सध्या नोकरीच्या ज्या काही अडचणी येत होत्या, नोकरी प्राप्त होत नव्हती, नवीन तुम्ही नोकरीच्या शोधात होता, तर ती नोकरी प्राप्त होण्याचा कालावधी सुद्धा सुरू होईल. आणि याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत होता त्यातील तुमचे वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी वर्ग यांच्यासोबत काही मतभेद होते किंवा तुमचं म्हणणं त्यांना पटत नव्हतं किंवा तुम्हाला पटवून देता येत नव्हतं, या अशा अनंत अडचणी आता सॉल्व्ह होतील. या अनंत अडचणीतून तुम्ही बाहेर पडू शकाल. म्हणजे हेही एक अत्यंत शुभ परिणाम करून देणारं फळ शनी महाराज तुम्हाला प्राप्त करून देतील. शनिदेवांची दशम दृष्टीही तुमच्या राशीपत्रिकेतील 12व्या स्थानावर येत आहे. 12वं स्थान हे व्ययस्थान, खर्चिक स्थान मानलं जातं, परंतु शनिदेवांची दृष्टी त्या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला खर्चावर नियंत्रण येईल. बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्याची संधी सुद्धा प्राप्त होईल. याचबरोबर तीर्थयात्रा, परदेश गमन हे योग शुभ झाल्यामुळे नक्की तुमची वृत्ती ही आनंदी राहणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये तुमची थोडीशी मनखच्चीकरण झालं होतं किंवा मनस्थिती व्यवस्थित नव्हती. कुठल्या ना कुठल्या काळजी, चिंतेमध्ये तुम्ही सातत्याने होता, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येत नव्हता. शनी महाराजांची कृपा होईल आणि तुम्हाला हा आनंद आत्मसात करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. याचबरोबर तुम्हाला एखाद्या चांगल्या मंगल कार्यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सुद्धा शनी महाराज तुम्हाला मदत करतील. एखाद्या विषयावरती जास्त चिंतन होत होतं, मनन होत होतं, त्याच गोष्टीचा सातत्याने विचार होता, ह्या सर्व गोष्टी आता तुम्हाला मनापासून दूर कराव्यात. एखादं चांगलं कार्य आपल्या हातून घडावं असे सुविचार सुद्धा तुमच्या मनात येतील. म्हणजे ही एक अत्यंत फलदायी गोष्ट शनी महाराजांच्या कृपेने होणार आहे. तर आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच या सर्व गोष्टी साध्य होतील आणि तुमच्या जीवनामध्ये एक शुभ परिणाम सुद्धा घडणार आहे. तो म्हणजे परिश्रम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कष्ट खूप करावे लागणार आहेत. कष्ट करण्याची तयारी तुमची असते, परंतु आरोग्य साथ देत नाही. असे बऱ्याच धनुराशीच्या जातकांना प्रॉब्लेम्स आहेत. मग आरोग्य साथ द्यावं आणि कष्टाचं चीज व्हावं यासाठी कुठली उपासना करायची आहे, तर ह्रीं शं शनेश्वराय नमः हा जप रोज करत जा. रोज नाही जमल्यास किमान शनिवारी करत जा. याचबरोबर शनिवारच्या दिवशी गोड पदार्थाचं दान देत जा. गोरगरीब जनतेला किंवा शनी मंदिराबाहेरील गोरगरीब जनतेला जरी तुम्ही दिलं तरी चालू शकतं, किंवा शनी मंदिरातील येणाऱ्या भाविक भक्तांना हा नैवेद्य प्रथम शनिदेवांना अर्पण करून मग तो वाटायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे,
रोजच्या जीवनात तुम्ही नक्कीच करू शकता, वेळ देऊ शकता असा उपाय सुचवलेला आहे. तुम्ही नक्की करून बघा, स्वतःमध्ये बदल जाणवेल आणि त्याचबरोबर तुम्हाला काय अनुभूती प्राप्त होते हेही मला नक्की कमेंट करून सांगा. याचबरोबर आपण पुढील राशीकडे वळूयात, मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानातून शनिदेवांचं गोचर सुरू आहे. हे गोचर तुम्हाला धनलाभ वृद्धिंगत करण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यासाठी कसं आहे हे सर्वप्रथम बघूयात. तुम्हाला धन संचय होण्यापेक्षा धन खर्च होणं हा आता हल्ली या 2-3 वर्षामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला. यावरती नियंत्रण राहत नाहीये, खर्च होतोय मोठ्या प्रमाणात, संचय करण्याची वृत्ती आहे परंतु ते होत नाहीये. यामुळे जी होणारी चिडचिड आहे, या सर्व गोष्टी आता थोड्याशा कमी होण्यास सुरुवात होईल. हळूहळू हा परिणाम तुम्हाला दिसून येईल, पण नक्कीच हा परिणाम दिसणार आहे. याचबरोबर शनिदेवांची कृपा आणखीन एक महत्त्वपूर्ण कार्यात होणार आहे, ते म्हणजे तुम्हाला काही कर्ज झालं आहे आणि ते कर्ज कमी होण्यासाठी अनेक ठिकाणावरून तुम्ही प्रयत्न करताय, कामासाठी कामाची संधी शोधताय, तर ती नक्कीच संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. अचानक एखादं चांगलं कार्य तुमच्या हातून घडून येऊ शकतं, कारण शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर आलेली आहे. अष्टम स्थान हे शनिदेवांचं स्वतःचं स्थान आहे आणि प्रिय स्थान आहे. अष्टम स्थानावर जेव्हा शनिदेव कृपा दृष्टी टाकतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला तेथील शुभफळे प्रदान करतात. त्यामुळे ते एक अत्यंत शुभफळ प्राप्त होईल. अचानक कामाची गती वाढेल, कामं मिळण्यास सुरुवात होईल. नोकरीची संधी शोधत होता, नोकरी सुद्धा प्राप्त होण्याचा कालावधी सुरू होईल. याचबरोबर तृतीय दृष्टी शनिदेवांची तुमच्या चतुर्थ स्थानावर येत आहे. राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वाहन वास्तू सौख्याचं स्थान मानलं जातं आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची साथ सोबत लाभेल का या गोष्टीचा विचार केला जातो. कुटुंबामध्ये कलह होणं, सातत्याने एखाद्या विषयावरती चिंतन होणं आणि त्यामुळे घरात वाद संघर्ष निर्माण होणं, असे काहीसे दिवस तुमच्याकडनं झाले असतील. परंतु शनी महाराज आता तुम्हाला या सर्व त्रासातनं थोडीशी राहत प्राप्त करून देतील, निश्चिंती प्राप्त करून देतील. एखाद्या कुटुंबातील सदस्याबद्दल तुम्हाला जास्त काळजी होती, तुमची आई किंवा कुटुंबातील तुमचा जोडीदार यांच्यासाठी तुम्हाला सातत्याने काळजी वाटत होती, ती काळजी चिंता आता कमी होईल. त्यांच्या आरोग्यासंदर्भात किंवा त्यांच्या मनस्थिती संदर्भात तुम्हाला काळजी वाटत होती, तर नक्कीच ही काळजी कमी करून देण्याचं कार्य सुद्धा शनी महाराज करतील. शनी महाराजांची दशम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील लाभस्थानावर येत आहे. लाभस्थान हे पराक्रम स्थान मानलं जातं. या स्थानावरून आपण आर्थिक उलाढाल कशी होणार आहे, जीवनामध्ये आर्थिक व्यवहार कसे चालतील याचा विचार करतो. लाभस्थानावरती दृष्टी आल्यामुळे तुमचा जो खर्च होत होता मोठ्या प्रमाणात तो कंट्रोलमध्ये राहील, तो थोडासा कमी होईल आणि त्याचबरोबर आर्थिक स्तर उंचावण्याची सुरुवात होऊ शकते. हे एक अत्यंत लाभदायक फळ प्राप्त करून देईल. अडचणी कोणत्या निर्माण होतील आणि त्यावर उपाय काय हे जाणून घेऊयात. या दरम्यान नक्कीच आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. तब्येतीच्या तक्रारी कशा निर्माण होतील, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं व्यसन असेल, मादक पदार्थाचं, तर नक्कीच पुरुष वर्गाला मी विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवा. व्यसन कमी करण्याचा किंवा व्यसन बंद करण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. याचबरोबर तुम्हाला एखाद्या चुकीच्या मित्रमंडळींची सोबत सुद्धा घडू शकते. हे एक अशुभ फळ तुम्हाला शनी महाराज देऊन जातील. नक्कीच या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपले मित्रमंडळी यांची संपर्क तात्पुरता किंवा तेवढ्यापुरता जर तुम्ही ठेवू शकला तर नक्कीच तुम्हाला स्वतःला त्याचा चांगला अनुभव प्राप्त होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तुम्हाला आनंद प्राप्त करून द्यायचा असतो, त्यांच्याशी जवळीक साधायची असते, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये सम्मिलित व्हायचं असतं. परंतु बऱ्याचदा तुमच्या स्वभावात चिडचिडापणा असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लगेचच लांब जाता. तर हे एक अशुभ फळ सुद्धा शनी महाराज आता वारंवार घडून आणतील. तर हे कार्य होऊ नये, त्यांचं सौख्य प्राप्त व्हावं यासाठी कुठली उपासना करायची आहे, तर मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे. शनिदेवांच्या 7.5च्या कृपादृष्टीतनं तुम्ही जात आहात. 7.5मध्ये शुभ कर्माचं फळ अत्यंत शुभ प्राप्त होतं आणि अशुभ कर्माचं फळ लगेचच प्राप्त होतं. त्यामुळे नक्कीच तुमच्याकडनं जास्तीत जास्त चांगलं शुभ कार्य घडून यावं यासाठी प्रयत्न करा. मांगलिक शुभ कार्यामध्ये सहभाग सुद्धा तुमचा नोंदवला जाणार आहे. हेही शुभ फळ तुम्हाला शनी महाराज प्राप्त करून देतील. आता आपण उपासनेमध्ये पाहिलं की मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र दान द्यायचं आहे.
हे दान तुम्ही वर्षातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा किंवा 3 महिन्यातनं एकदा 7.5 संपेपर्यंत करायचं आहे. हेही तुम्हाला शुभ परिणाम करून देण्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. आता राशीचक्रातील पुढील रास कुंभ रास या राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 11वी रास कुंभ रास, शनिदेवांची अत्यंत प्रिय रास म्हणून ओळखली जाणारी कुंभ रास. तुम्ही अतिशय बुद्धिमान असता. बुद्धी कौशल्याच्या जोरावर मोठमोठी आव्हानं पेलण्याची तुमची क्षमता असते आणि त्याचबरोबर संघर्षाला सामोरं जाण्याची तुमच्याकडे वृत्ती असते. या दरम्यान तुम्ही 7.5 जात आहात. शनी महाराजांच्या 7.5च्या कृपा छत्रछायेखाली तुम्ही आहात. नक्कीच तुम्हाला शुभ कर्म केल्यास शुभ फळे, अशुभ कर्म केल्यास अशुभ फळे, एखाद्याची फसवणूक केल्यास लगेच तुम्हाला त्याचा प्रत्यय येणं, त्या त्रासातनं तुम्हाला लगेचच शनी महाराज जो तुमच्याकडनं त्रास समोरच्या व्यक्तीला झालाय तर त्याचं परतफेड म्हणून परत फळ तुम्हाला प्राप्त करून देणं, अशा शुभ अशुभ घटनेतनं तुम्ही जात आहात, वाटचाल करत आहात. शनी महाराज 4 नोव्हेंबरला मार्गी स्वरूपात येत आहेत. वक्री होते ते आता मार्गी झालेले आहेत. तुम्हाला शनी महाराज कोणतं शुभ फळ प्राप्त करून देतील तर तुमच्या लग्नस्थानातनं शनी महाराजांचं गोचर तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देण्यासाठी त्याची मदत होणार आहे. परंतु एक अशुभ फळ सगळ्यात महत्त्वपूर्ण देणार आहे, ते जाणून घ्या. कारण याच दरम्यान तुम्हाला लग्नस्थानी म्हणजेच तुमच्या राशीच्या प्रथम स्थानामध्ये शनिदेव आलेले आहेत. तुमचं जर जन्मलग्न कुंडली सुद्धा कुंभ आहे आणि राशी सुद्धा कुंभ आहे तर अशा जातकांना नक्कीच हे फळ प्राप्त होईल की तुमच्या स्वभावामध्ये गर्विष्ठपणा वाढू शकतो. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा अभिमान तुम्ही बाळगू शकता आणि त्यामुळे नक्कीच समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यातनं दुखावली जाऊ शकते. हे अत्यंत अशुभ परिणाम करून देणारं फळ तुम्हाला शनी महाराज देणार आहेत. तर हे फळ प्राप्त होऊ नये यासाठी मी विशिष्ट उपाय व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. शनी महाराजांची लग्नस्थानामधलं गोचर, शनी महाराजांचं लग्नस्थानातलं गोचर आणि तृतीय स्थानावरती दृष्टी पराक्रम, परिश्रम वाढवणार आहे, परंतु त्यातनं प्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून देणार आहे. तुम्ही जे कार्य करता, नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये आहात किंवा शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत आहात किंवा युवक युवती असाल तर सर्व वर्गाला एक प्रसिद्धी किंवा कीर्ती प्राप्त करून देणारा कालावधी सुरू करत आहेत. शनी महाराजांच्या कृपेने नक्कीच तुम्हाला परिश्रम करावे लागणार आहेत. थोडासा संघर्षाचा काल अजूनही आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्या संघर्षामध्ये तुम्हाला साथ करणारे शनी महाराजच ठरतील. तुमच्या जीवनामध्ये जरी काही अशुभ घटना घडल्या तरी सुद्धा शनी महाराज तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी नक्कीच त्यांची उपासना जर तुम्ही केली तर तुम्हाला बाहेर ते नक्कीच काढू शकतील. शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर आलेली आहे. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान आपल्या जोडदाराचं सौख्याचं स्थान मानलं जातं. या दरम्यान तुम्हाला तुमच्या जोडदाराची साथ सोबत लाभेल, चांगलं बॉन्डिंग तयार होईल. एखाद्या विषयावरनं वाद संघर्ष गेल्या काही 2 वर्षामध्ये होत होते ते आता संपुष्टात येतील आणि तुम्हाला एकमेकांबद्दल आदर, प्रेम, माया ही जागृत होईल. एखाद्या विषयावरती पुन्हा वाद संघर्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जुने वाद पुन्हा डोकावणार नाहीत तुमच्या आयुष्यात, याची काळजी घ्यायची आहे. याचबरोबर तुम्हाला शनी महाराज एक अशुभ फळ देणार आहेत, ते म्हणजे तुमच्या जोडदाराच्या आरोग्याची चिंता, काळजी तुम्हाला वाटू शकते. त्यांच्यासोबत वाद संघर्ष हे काही होऊ नयेत यासाठी आपण उपाय सुचवणारच आहोत, परंतु त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहावं यासाठी सुद्धा उपाय आपण शेवटी घेणार आहोत. याबरोबरच शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या राशीपत्रिकेतील दशम भावावर येणार आहे. तुम्ही जो व्यापार करत होता किंवा नाविन्याने काहीतरी करायचा विचारात आहात तर नक्कीच त्या व्यापाराला सुस्थिती निर्माण होईल किंवा तो व्यापार सुस्थितीत सुरू असेल तो आणखीन उच्च लेवलला जाईल, म्हणजे हे एक शुभ परिणाम करून देणारं फळ प्राप्त होईल. विद्यार्थी दशेतील वर्गाला हा महिना, विद्यार्थी दशेतील युवक युवतींना किंवा बालवर्गाला स्पर्धेतनं यश प्रदान करून देणं किंवा नवीन नवीन काहीतरी शोध लावणं किंवा संशोधक वृत्ती वाढणं असेही शुभ परिणाम शनी महाराज प्राप्त करून देतील. तुमच्या कामानिमित्त बाहेर राज्यात, बाहेर देशात जाऊन येण्याची संधी सुद्धा तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. आता आपण उपाय काय करायचा आहे की ज्यामुळे तुमच्या जोडदाराचं सौख्य लाभेल, त्यांच्या आरोग्याची काळजी चिंता राहणार नाही, त्यांचं आरोग्य सुस्थितीमध्ये राहील, यासाठी कुठले उपाय करायचे आहेत याकडे वळूयात. शनी महाराजांना
दर शनिवारी जाऊन दर्शन करून येणं, रुईच्या पानाची माळ त्यांना अर्पण करणं आणि त्याचबरोबर शनी महाराजांच्या मंदिरातील दिव्यामध्ये तिळाच्या तेलाचं दान देणं हे अत्यंत लाभदायक ठरणार आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीने तुमच्या मनोइच्छित प्रमाणामध्ये तिळाचं तेल दान करत चला. हा उपाय तुम्हाला 7:30 संपेपर्यंत करायचा आहे. 7:30 संपूर्ण संपेपर्यंत मारुती स्तोत्र वाचनात ठेवा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये येणारे जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स मी आता सांगितले हे प्रॉब्लेम होणार नाहीत. गर्विष्ठपणा कमी होण्यासाठी किंवा स्वतःवरती आत्मविश्वास जागृत राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी मदत होऊ शकेल. काही आत्मिक बळ असल्याशिवाय आपण कुठलेही कार्य करू शकत नाही. मग आत्मिक बळ प्राप्त व्हावं आणि ते आत्मिक बळ प्राप्त झाल्यानंतर मीच करतो असे काहींचे स्वर असतात. हे स्वर वाढू नयेत यासाठी सुद्धा हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल. याचबरोबर पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 12वी रास म्हणून ओळखली जाणारी मीन रास. मीन राशीच्या 12व्या स्थानामध्ये शनिदेवांचं गोचर आहे. व्ययस्थानाचं गोचर तुमच्या राशीला थोडासा खर्च वाढवेल किंवा एखाद्या यात्रेमध्ये, प्रवासामध्ये पैसे विसरणं, हरवणं अशाही काही तक्रारी निर्माण करून देतील. याचबरोबर व्ययस्थानातलं शनीचं गोचर थोडंसं व्यसनाधीनतेकडे पण नेऊन सोडतं. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. मादक पदार्थांचं सेवन कुठल्याही प्रकारचं करायचं नाही किंवा जर तुम्ही घेत असाल तर ते प्रमाण कमी कसं होईल, अल्प कसं होईल आणि संपुष्टात कसं येईल याकडे नक्कीच काळजीने लक्ष द्या. याबरोबरच शनी महाराजांची मीन राशीमधल्या व्यक्तींना गोचर दृष्टी तृतीय जी आहे ती तुमच्या राशीपत्रिकेतील द्वितीय स्थानावर येत आहे. दुसरं घर हे व्यवहार ज्ञान शिकवतं, याचबरोबर गुंतवणूक करायला शिकवतं आणि त्याचबरोबर नेत्र, पैसा याचं शुभ फळ प्राप्त करून देणं किंवा ते संचय कसं करायचं ही वृत्ती वाढवतं. तर याच स्थानावर जेव्हा तुम्हाला शनी महाराजांची तृतीय दृष्टी येईल त्यावेळेस तुम्हाला व्यावहारिक जीवनामध्ये आर्थिक संचय कसा करावा किंवा संचयाचं नियोजन कसं करावं ही एक शुभ फळ प्राप्त करून देतील. गुंतवणुकीची संधी प्राप्त करून देतील. शेअर मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच शुभ कालावधी आता सुरू होत आहे. याचबरोबर शनी महाराजांचं अतिशय उत्तम फळ तुम्हाला आणखीन एक प्राप्त होणार आहे. ते म्हणजे गेल्या काही वर्षभरात किंवा 2 वर्षामध्ये तुम्हाला डोळ्याचे विकार सातत्याने त्रास देत होते किंवा दृष्टीचे कुठल्याही प्रकारचे आजार तुम्हाला उद्भवत होते, वाणीचे आजार जास्तीत जास्त उद्भवत होते, अर्थात घशाचे त्रास तुम्हाला काही असेल, थायरॉइड असेल तर असे काही विकार होते, तर त्या विकारामधनं सुद्धा तुम्हाला आता थोडीशी जो त्रास सुरू होता, त्रासदायक पिरियड सुरू होता तो कमी होण्यासाठी शनिदेवांची कृपा होऊ शकेल. याचबरोबर आर्थिक स्थिरता निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा शनी महाराज तृतीय दृष्टी द्वितीय स्थानावर आल्यामुळे प्राप्त होईल. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थानावर येत आहे. 6ष्ठ स्थान हे रोग त्रासदायक स्थान मानलं जातं, त्रिक स्थान मानलं जातं, अतिशय अशुभ स्थान मानलं जातं. परंतु शनी महाराजांचं हे अतिशय लाडकं स्थान आहे, कारण हे 6ष्ठ स्थान आहे जे शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येतं. त्यांचं स्वतःचं स्थान आहे. मग स्वतःच्या स्थानावर जेव्हा शनिदेव दृष्टी टाकतात तेव्हा तेथील वाढ फायदा करतात. तुम्हाला जीवनामध्ये या ठिकाणचं जे दुष्फळ आहे ते कमी करून शुभ फळ प्राप्त करून देतात. आरोग्याच्या ज्या तक्रारी होत होत्या सातत्याने त्या कमी करतील. वयोवृद्ध व्यक्तींना हे गोचर शनी महाराजांचं अतिशय लाभदायक ठरणार आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा मणक्याचे विकार, पाठीचे विकार हे सातत्याने तुम्हाला त्रास देत होते. जुना आजार, खोकला किंवा दीर्घ मुदतीचे आजारातनं तुम्ही जात असाल, BP, शुगर सारख्या, तर नक्कीच वयोवृद्ध व्यक्तींना या आजारातनं थोडासा तुम्ही जे काही मेडिसिन घेताय त्या मेडिसिनला असर होऊन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्हाला थोडासा आनंद प्राप्त करून देतील. आजारपणातनं जाणाऱ्या व्यक्तीला औषधं कितीही घेतले तरी मनोबळ असल्याशिवाय ती व्यक्ती दुरुस्त होत नाही. तुम्हाला मनातनं इच्छा लागते की आपण बरे होणार आहोत. मग हीच इच्छाशक्ती जागृत करून देण्याचं कार्य शनी महाराज करतील आणि त्यामुळे तुम्ही जे मेडिसिन घेताल ते मेडिसिन तुमच्या शरीरावर लागू पडेल आणि नक्कीच तुम्हाला आजारपणातनं बाहेर पडण्यासाठी मदत होऊ शकेल. हे सुद्धा अत्यंत शुभ परिणाम करून देणारं फळ शनी महाराज प्राप्त करून देतील. शनी महाराजांची दशम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानावर येत आहे. भाग्योदय घडून येण्याचा कालावधी आता सुरू होत आहे.
काही दिवसांपासून तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात होतात, तर ती नोकरी प्राप्त होत नव्हती, अनंत अडचणी येत होत्या, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हवा आहे, त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात, तुम्हाला त्या गोष्टींचं ज्ञान आहे, परंतु काही कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे तुम्हाला ते कार्य पूर्ण होत नव्हतं, ती नोकरी तुम्हाला प्राप्त होत नव्हती. हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं काय म्हणतात, याच परिस्थितीतनं तुम्ही जात होतात, तर नक्कीच शनी महाराज आता कृपादृष्टी करतील आणि तुम्हाला या सर्व अशुभ प्रसंगातनं बाहेर पाडतील. नक्कीच हे शुभफळ प्राप्त होणार आहे. संयम ठेवा. थोडीशी घाई गडबड करणारा तुमचा स्वभाव आहे, किंवा लगेच विश्वास लगेच अविश्वास दाखवणं ही वृत्ती आहे, तर ही वृत्ती कमी कशी राहील किंवा या वृत्तीवर नियंत्रण कसं राहील याकडे लक्ष द्या. म्हणजे नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये शनी महाराज कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. आता शनी महाराजांचं अशुभ फळ कमी करण्यासाठी, शुभफळ वाढवण्यासाठी विशिष्ट उपाय करायचे असतात आणि ते उपाय कोणते हे समजून घेऊयात. आता आपण उपासनेकडे वळूयात. मीन राशीच्या जातकांनी कोणती उपासना केल्यानंतर लाभ प्राप्त होईल, तर सगळ्यात महत्त्वाची प्रथम उपासना म्हणजे हनुमान चालीसा वाचन करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये थोडासा शत्रू त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, संभ्रम निर्माण होतोय, कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाहीये, चिडचिड व्हायला लागली आहे, या सर्व गोष्टी आता नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला हनुमान चालीसा हे स्तोत्र वाचन करणं अत्यंत लाभदायक ठरणार आहे. शनी महाराजांचं स्तोत्र वाचलं तरी सुद्धा चालेल. शनी स्तोत्र वाचन रोज एकदा किंवा हनुमान चालीसा स्तोत्र रोज एकदा वाचन केल्यास नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होतील. त्याचबरोबर साफसफाई करणारे कर्मचारी वर्ग जे आहेत त्यांना तुमच्याकडून साफसफाई करण्यासाठी लागणारं साहित्य हे द्या. यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामधील अशुभत्व कमी होण्यास मदत होऊ शकेल. कारण शनी महाराज यांच्या अंमलाखाली येणारा हा वर्ग आहे. साफसफाई करणारा कर्मचारी वर्ग हा शनी महाराजांच्या अंमलाखाली येतो आणि त्यांची तुम्ही जास्तीत जास्त सेवा केली, किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्य शिक्षण घेत असेल तर त्याला शालेय उपयोगी वस्तू दान करा, तेही लाभ तुम्हाला देणारं ठरू शकेल. याचबरोबर गोरगरीब जनतेच्या जास्तीत जास्त अडचणी सोडवण्याकडे तुमचा कल असतो, कारण तुमची मीन रास आहे, तुम्हाला आवडतं ते कार्य करायला, तर जास्तीत जास्त कार्य करून घेण्यासाठी किंवा ते कार्य तुमच्याकडनं होईल असे प्रयत्न तुमच्याकडनं राहू द्या. तर मीन राशीच्या जातकांना कोणते उपाय करायचे हे आपण पाहिलं. त्याचबरोबर धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 4 राशीच्या जातकांना कोणकोणते उपासना करायच्या आहेत, तुम्हाला शनी महाराजांचं हे गोचर कसं ठरणार आहे, कसं लाभदायक ठरणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहिण्यास विसरू नका. याचबरोबर आपले अनेक व्हिडिओ या भास्कराचार्य मंजुषा जोशी चॅनलवरती अपलोड आहेत, तेही तुम्ही पहा. त्यातनं सुद्धा तुम्हाला जीवन मार्गक्रमण करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक असे उपाय आणि मार्गदर्शक अशी उपासना दिलेली असते, ती तुम्ही पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.